नमस्कार मित्रांनो, मी संतोषी इंदून अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे. आपण जे सॅनिटरी इन्स्पेक्टरचं जे पद आहे त्यामध्ये जो टेक्निकल पार्ट आहे त्याची एमसीक्यू सिरीज आपण सुरू केली आहे. आज आपण कम्युनिकेबल अँड नॉन कम्युनिकेबल डिसीज बद्दल ची एमसीक्यू पाहणार आहोत. ओके, ठीक आहे. फर्स्ट एमसीक्यू, व्हॉट इज कम्युनिकेबल डिसीज? काय असतं कम्युनिकेबल डिसीज? संसर्गजन्य रोग म्हणजे काय? काय असू शकतं? A disease caused only by injury, a disease that spread from one person to another, a disease caused by old age, or a disease caused by malnutrition only. काय असणार आहे याचं? येस. काय आहे करेक्ट ऑप्शन? बी. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरणारा रोग म्हणजे काय असतो? कम्युनिकेबल डिसीज असतो. ठीक आहे, जो स्प्रेड होतो एका पर्सन पासून दुसऱ्या पर्सन कडे. ओके, येस, ऑप्शन बी इज करेक्ट. नेक्स्ट एमसीक्यू, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉन कम्युनिकेबल डिसीज? आता खाली डिसीजचे नावं दिलेली आहेत आणि यामधला कुठला डिसीज आहे जो नॉन कम्युनिकेबल आहे? कुठला असणार आहे? ऑप्शन ए ट्युबरक्युलोसिस, ऑप्शन बी कॉलरा, ऑप्शन सी डायबिटीज, ऑप्शन डी मिसल्स. काय असणार आहे? कुठला असणार आहे? येस, ऑप्शन सी इज करेक्ट. डायबिटीज स्प्रेड होतो का? होत नाही. ठीक आहे, तो जनरेशन टू जनरेशन येतो पण स्प्रेड होतो का? होत नाही. ठीक आहे, म्हणून डायबिटीज हे आन्सर आहे आपल्या क्वेश्चनचं. डायबिटीज डज नॉट स्प्रेड फ्रॉम वन पर्सन टू अनदर, सो इट इज नॉन कम्युनिकेबल डिसीज. आलं लक्षात? ओके, नेक्स्ट पाहू आता. विच ऑर्गॅनिझम्स कॉमनली कॉजेस कम्युनिकेबल डिसीज? कोणामुळे पसरतो हा संसर्गजन्य जो रोग आहे तो सामान्यतः कोणामुळे होतात? मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे, मेटलमुळे, स्टोन्समुळे का प्लास्टिकमुळे? कशामुळे होणार आहे? खूप इझी आहे एमसीक्यू. बरोबर आहे. कशामुळे होणार? येस, ऑप्शन ए इज करेक्ट. कम्युनिकेबल डिसीज आर कॉमनली कॉज बाय जे काही बॅक्टेरिया असतील, व्हायरसेस असतील, पॅरासाइट्स असतील त्यामुळे पसरतो. ओके, समजलं? ठीक आहे, नेक्स्ट एमसीक्यू पाहू. ट्युबरक्युलोसिस मेनली अफेक्ट विच ऑर्गन? ट्युबरक्युलोसिस कुठल्या ऑर्गन वरती अफेक्ट करतो? ऑप्शन ए लंग्स, सॉरी लिव्हर, ऑप्शन बी लंग्स, ऑप्शन सी किडनी अँड ऑप्शन डी स्किन. कुठला असणार आहे ट्युबरक्युलोसिस? येस, ऑप्शन बी इज करेक्ट. ट्युबरक्युलोसिस मेनली अफेक्ट द लंग्स वरती अफेक्ट करतो. ठीक आहे, दो इट कॅन अफेक्ट अदर पार्ट ऑफ द बॉडी टू, पण जास्त इफेक्ट कोणावर करणार आहे? लंग्स वरती करणार आहे. ओके, कॉलरा स्प्रेड्स मेनली थ्रू. कॉलरा मुख्यतः कशाद्वारे पसरतो? कशाद्वारे पसरतो? ऑप्शन ए मॉस्किटो बाईट, ऑप्शन बी कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर, ऑप्शन सी एअर ओनली अँड ऑप्शन डी फिजिकल एक्सरसाइज. कशामुळे पसरतो? काय असणार आहे उत्तर? येस, ऑप्शन बी इज करेक्ट. कॉलरा इज वॉटरबॉर्न डिसीज अँड कॉज्ड बाय कंझ्युमिंग कंटॅमिनेटेड वॉटर और फूड. वॉटर आणि फूड मुळे काय होतो? पसरतो हा कॉलेरा डिसीज. आलं लक्षात? नेक्स्ट एमसीक्यू पाहू. विच ऑफ द फॉलोइंग इज स्प्रेड बाय मॉस्किटोज? मॉस्किटोने स्प्रेड होणारा डिसीज कुठला आहे? हायपरटेन्शन असेल, डेंग्यू, कॅन्सर का डायबिटीज? खूप इझी एमसीक्यू आहे. काय असणार आहे? येस, डेंग्यू. ऑप्शन बी इज करेक्ट. पुढचा पाहू. विच डिसीज इज क्लासिफाईड ॲज अ वेक्टर बॉर्न डिसीज? खाली दिलेल्या पर्यायापैकी कुठला डिसीज हा वेक्टर बॉर्न डिसीज आहे? मलेरिया आहे, अस्थमा आहे, ओबेसिटी का आर्थ्रायटिस? कुठला असणार आहे? येस, ऑप्शन ए इज करेक्ट. मलेरिया जो आहे ना तो स्प्रेड होतो. ठीक आहे, कसा स्प्रेड होतो? मलेरिया स्प्रेड थ्रू द बाईट ऑफ इन्फेक्टेड फिमेल एनोफिलस मॉस्किटोने स्प्रेड होत असतो. ठीक आहे, म्हणून याला वेक्टर बॉर्न डिसीज असं म्हणतात. नेक्स्ट आहे, विच डिसीज इज प्रिव्हेंटेड बाय वॅक्सिनेशन? वॅक्सिनेशनने कुठला डिसीज प्रिव्हेंट होऊ शकतो? हार्ट डिसीज, डायबिटीज, हायपरटेन्शन, मिसल्स. कुठला होणार आहे? येस, मिसल्स. ऑप्शन डी इज करेक्ट. पुढचा पाहू. विच ऑफ द फॉलोइंग इज अन एअरबॉर्न डिसीज? एअरबॉर्न डिसीज कुठला आहे? जो हवेद्वारे पसरणारा रोग कोणता आहे? खाली दिलेल्या ऑप्शन पैकी सांगा. ऑप्शन ए टीबी, ऑप्शन बी डायबिटीज, ऑप्शन सी स्कर्वी, ऑप्शन डी गॉइटर. काय असणार आहे? जो डिसीज एअरबॉर्न आहे. येस, ऑप्शन ए इज करेक्ट. टीबी काय असतो? स्प्रेड होतो. कसं स्प्रेड होतो? ड्रॉपलेट्स, एअरमध्ये ड्रॉपलेट्स असले एखाद्या इन्फेक्टेड पर्सनचे, ठीक आहे, कफ थ्रू किंवा स्नेझिंग थ्रू जर ते ड्रॉपलेट्स असते, इन्फेक्टेड ड्रॉपलेट्स मुळे काय होतो? हा पसरतो. ओके,
पुढचा पाहू. द फुल फॉर्म ऑफ एनसीडी. एनसीडीचं फुल फॉर्म काय आहे? न्यू क्लिनिकल डिसीज, नॉन कम्युनिकेबल डिसीज, नॅशनल कंट्रोल डिसीज का नॉन क्युरेबल डिसीज? येस, काय असणार आहे? ऑप्शन बी इज करेक्ट. कशासाठी स्टँड करतो एनसीडी? नॅशनल कम्युनिकेबल डिसीज. ओके, पुढचा पाहू. विच इज मेजर रिस्क फॅक्टर फॉर नॉन कम्युनिकेबल डिसीज? कुठला मेजर रिस्क फॅक्टर आहे? असंसर्गजन्य रोगांसाठी प्रमुख जोखीम घटक कोणता आहे? ऑप्शन ए बॅलेन्स्ड डाएट, ऑप्शन बी रेग्युलर एक्सरसाइज, ऑप्शन सी टोबॅको यूज अँड ऑप्शन डी गुड सॅनिटेशन. काय असणार आहे? येस, ऑप्शन सी इज करेक्ट. टोबॅको यूज इन्क्रीजेस द रिस्क ऑफ कॅन्सर, हार्ट डिसीज, स्ट्रोक अँड लंग डिसीज. टोबॅको काय करतो? कॅन्सरचं प्रमाण वाढवतो. ठीक आहे, हार्ट डिसीज, स्ट्रोक, लंग डिसीज. ओके, पुढचा पाहू एमसीक्यू. विच डिसीज इज कॉज्ड बाय डिफिशियन्सी ऑफ इन्सुलिन और इम्प्रॉपर इन्सुलिन ऍक्शन? इन्सुलिन कशासाठी लागतो आपल्याला बॉडीमध्ये? काय असणार आहे उत्तर? ऑप्शन ए इज मलेरिया, ऑप्शन बी डायबिटीज, ऑप्शन सी कॉलेरा, ऑप्शन डी पोलिओ. इन्सुलिन हा हार्मोन कशासाठी लागतो आपल्याला? येस, ऑप्शन बी इज करेक्ट. डायबिटीज occurs when the body does not produce high enough insulin or cannot use it effectively. ठीक आहे, केव्हा होतो डायबिटीज? जेव्हा आपली बॉडी इनफ इन्सुलिन बनवते का? नाही बनवत. म्हणजे काय होतं, जेव्हा आपल्या बॉडीमध्ये शुगरचं जे मेटाबॉलिझम आहे ते सगळं कोण कंट्रोल करत असते? इन्सुलिन कंट्रोल करत असते. बरोबर आहे. मग इन्सुलिन जर प्रॉपरली प्रोड्यूस नाही झालं तर काय होणार आहे? डायबिटीज होणार आहे. राईट. ओके, नेक्स्ट पाहू आता. विच ऑफ द फॉलोइंग इज अ बॅक्टेरियल डिसीज? खाली दिलेल्या डिसीज पैकी कोणता डिसीज बॅक्टेरियल डिसीज आहे? कोणता असणार आहे? डिसीज कॉलेरा, डेंग्यू का रेबीज? कुठला असणार आहे? येस, ऑप्शन बी इज करेक्ट. कॉलेरा इज कॉज्ड बाय बॅक्टेरियम. कुठला बॅक्टेरियम? वायब्रियो कॉलरी. या बॅक्टेरियाने हा डिसीज पसरतो. आलं लक्षात? ठीक आहे, पुढचा एमसीक्यू पाहू. विच ऑफ द फॉलोइंग इज अ व्हायरल डिसीज? आता खाली दिलेल्या डिसीज पैकी व्हायरल डिसीज कुठला असणार आहे? जे व्हायरसमुळे पसरतो. टायफॉइड असेल, ट्युबरक्युलोसिस, मिसिल्स का लिप्रोसी? लिप्रोसी म्हणजे काय? कुष्ठरोग. ठीक आहे, कुठला असणार आहे यामधला व्हायरल डिसीज? येस, ऑप्शन सी इज करेक्ट. मिसिल्स इज कॉज्ड बाय व्हायरस. व्हायरसमुळे होतो. ठीक आहे, त्याला आपण गवर म्हणतो. ठीक आहे, हे कशामुळे होत असतो? व्हायरसमुळे होत असतो. पुढचा पाहू. विच मेथड हेल्प मोस्ट इन प्रिव्हेंटिंग वॉटरबॉर्न डिसीज? कुठली मेथड हेल्प करते प्रिव्हेंट करण्यासाठी वॉटरबॉर्न डिसीजला? जलजन्य रोग टाळण्यासाठी सर्वात उपयुक्त उपाय कोणता? ऑप्शन ए ओपन डिफिकेशन, ऑप्शन बी ड्रिंकिंग सेफ वॉटर, ऑप्शन सी इटिंग अनकवर्ड फूड और ऑप्शन डी स्टोरिंग गार्बेज ओनली. काय असणार आहे? खूप सोपं उत्तर आहे. बरोबर आहे. येस, ऑप्शन बी इज करेक्ट. सेफ ड्रिंकिंग वॉटर रिड्यूसेस द स्प्रेड ऑफ कॉलेरा, टायफॉइड, हेपेटाइटिस ए अँड अदर वॉटरबॉर्न डिसीज. ठीक आहे, पुढचा पाहू एमसीक्यू. विच वन इज अ लाईफस्टाईल डिसीज? खालीलपैकी कोणता जीवनशैलीशी संबंधित रोग आहे? कोणता असणार आहे? ऑप्शन ए डायबिटीज, मिसिल्स, मलेरिया का टायफॉइड? कुठला असणार आहे? येस, ऑप्शन ए इज करेक्ट. डायबिटीज काय आहे? स्ट्रॉंगली रिलेटेड आहे कोणासोबत? जो काय आपण डाएट करतो. ठीक आहे, फिजिकल जे काही इनॅक्टिव्हिटीज होतात, ओबेसिटी असेल, हेरिडिटी असेल, हे सगळं कशावरती आहे? डायबिटीज वरती आहे. ठीक आहे, मधुमेह. ठीक आहे, पुढचा एमसीक्यू पाहू. HIV और एड्स अफेक्ट मेनली विच सिस्टीम? HIV कुठे आणि एड्स जो आहे तो आपल्या बॉडीच्या कुठल्या सिस्टीम वरती अफेक्ट करतो? कुठे करणार आहे? डायजेस्टिव्ह सिस्टीमला, इम्युन सिस्टीम, स्केलेटन सिस्टीम का युरिनरी सिस्टीम? कुठल्या सिस्टीम वर करेल? येस, ऑप्शन बी इज करेक्ट. HIV अटॅक्स द इम्युन सिस्टीम. इम्युन सिस्टीमला अटॅक करतो. ठीक आहे, त्यामुळे काय होतं? बॉडीची ॲबिलिटी म्हणजे जे काही इन्फेक्शन झालेलं आहे त्याच्यासोबत फाईट करण्याची जी बॉडीची ॲबिलिटी आहे ती काय होऊन जाणार? कमी होऊन जाणार आहे. ठीक आहे. विच इज मोस्ट इफेक्टिव्ह मेजर टू प्रिव्हेंट स्प्रेड ऑफ इन्फेक्शियस डिसीज? संसर्गजन्य रोगांचा प्रसार रोखण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय कोणता? कोणता असेल? ऑप्शन ए हँड वॉशिंग, ऑप्शन बी स्लीपिंग लेट, ऑप्शन सी ओव्हर इटिंग, ऑप्शन डी अवॉइडिंग एक्सरसाइज. काय असणार आहे? येस, ऑप्शन ए इज करेक्ट. हँड वॉशिंग. ओके, नेक्स्ट एमसीक्यू पाहू. विच डिसीज स्प्रेड थ्रू कंटॅमिनेटेड नीडल्स अँड ब्लड ट्रान्सफ्युजन?
कुठला डिसीज आहे जो कंटॅमिनेटेड जे निडल्स असतात, ठीक आहे, आणि ब्लडच्या ट्रान्सफ्युजन मुळे होत असतो. कुठला असणार आहे? HIV और एड्स का हायपरटेन्शन, अस्थमा का ओबेसिटी? कुठला असेल? येस, ऑप्शन ए इज करेक्ट. HIV काय होतो? स्प्रेड होतो. कशा थ्रू? जे काही इन्फेक्टेड ब्लड आहे किंवा नीडल, समजा एखाद्या पेशंटला ऑलरेडी HIV झालेला आहे आणि त्या पेशंटची जर नीडल दुसऱ्या पेशंटला यूज केली, ठीक आहे, त्यामुळे पण काय होतो? शेअर्ड नीडल्समुळे पण काय होतो? हा डिसीज पसरतो, ठीक आहे. आणि जर परत अनसेफ ट्रान्सफ्युजन झालं असेल त्यामुळे पण पसरतो. ओके, नेक्स्ट पाहू. विच डिसीज इज नोन ॲज अ सायलेंट किलर? खालीलपैकी कोणता रोग हे मुखघातक म्हणून ओळखला जातो? कुठला असणार आहे? हायपरटेन्शन, मिसिल्स का डेंग्यू का कॉलेरा? कुठला असणार आहे? येस, ऑप्शन ए इज करेक्ट. हायपरटेन्शन. हायपरटेन्शन का? कारण तो कुठले सिम्पटम्स दाखवतो का? दाखवत नाही. खूप दिवसापर्यंत त्याचे सिम्पटम्स काही दिसत नाही, ठीक आहे. त्यामुळे काय होतं? ऑर्गन जो आहे ना तो डॅमेज होऊ शकतो. आले लक्षात? Which one is not mode of transmission of communicable disease? कम्युनिकेबल डिसीज, संसर्ग रोगांच्या प्रसाराचा मार्ग नसलेला पर्याय कोणता? ठीक आहे, मार्ग नसलेला पाहायचंय. हा, ऑप्शन आहे एअर, वॉटर, हेरिडिटी का डायरेक्ट कॉन्टॅक्ट? मार्ग नसलेला कोणता असणार आहे? येस, ऑप्शन सी इज करेक्ट. हेरिडिटी इज नॉट मोड ऑफ ट्रान्समिशन ऑफ कम्युनिकेबल डिसीज. कम्युनिकेबल डिसीज यामुळे होतात का? होत नाहीत, ठीक आहे. ओके, नेक्स्ट MCQ पाहू. मलेरिया पॅरासाइट एंटर्स द ह्युमन बॉडी थ्रू. जो मलेरियाचा पॅरासाइट आहे तो ह्युमन बॉडी मध्ये कसा जातो? ठीक आहे, ऑप्शन आहे कंटॅमिनेटेड मिल्क मुळे, कंटॅमिनेटेड मिल्क थ्रू जातो का, मॉस्किटो बाईटने जातो का, डस्टने का टचने? मलेरिया, मलेरियल पॅरासाइट सायकल आहे ती. येस, मॉस्किटो. ऑप्शन बी इज करेक्ट. मलेरिया ट्रान्समिटेड थ्रू द बाईट ऑफ इन्फेक्टेड एनाफिलिस मॉस्किटो. जी फिमेल मॉस्किटो असते ना तिच्या थ्रू हा मलेरिया काय होतो? ट्रान्समिट होत असतो. ओके, नेक्स्ट MCQ पाहू. विच डिसीज इज कॉमनली असोसिएटेड विथ ओबेसिटी? डायबिटीज, लेप्रोसी, कॉलेरा, रेबीज? ऑप्शन ए, बी, सी, डी. कुठला बरोबर असणार आहे यामधला ऑप्शन? कोणता डिसीज आहे जो ओबेसिटी सोबत असोसिएट असतो? Yes, option A is correct. Obesity increases the risk of type 2 diabetes and cardiovascular disease. Okay? ओबेसिटी मुळे काय होतं? जे टाइप 2 ची डायबिटीज आहे ना त्याची रिस्क वाढते. ओके, आणि कार्डिओव्हॅस्क्युलर जे पण हार्टचे रिलेटेड डिसीज आहेत ना त्यांचं पण प्रमाण वाढतं. ओके, ओके, अनदर MCQ. ORS इज मेनली युज्ड इन. ORS मुख्यतः कशासाठी वापरलं जातं? हाय ब्लड प्रेशर, डिहायड्रेशन ड्यू टू डायरिया, अस्थमा अटॅक का फ्रॅक्चर? ORS काय करतं? कधी चक्कर वगैरे आली तर आपण पितो ORS, बरोबर आहे. ORS काम काय करतं? डिहायड्रेट बॉडी झाली असेल तर त्याला हायड्रेशन प्रोव्हाइड करतं, बरोबर आहे. म्हणजे काय उत्तर असणार आहे याचं? ऑप्शन बी इज करेक्ट. ORS हेल्प्स रिप्लेस फ्लूइड अँड सॉल्ट्स लॉस ड्युरिंग डायरिया. ठीक आहे, डायरिया जेव्हा होतं तेव्हा जे काही सॉल्ट आणि फ्लूइड लॉस झालेले आहेत त्याला रिप्लेस करण्यासाठी ORS काय करतो? हेल्प करत असतो. ओके, पुढचा MCQ पाहू. विच डिसीज कॅन बी प्रिव्हेंटेड बाय युझिंग मॉस्किटो नेट्स? कुठला डिसीज कुठला असणार आहे तो जे आपण मॉस्किटो नेट्सने प्रिव्हेंट होणार आहे, जो मॉस्किटोनी पसरतो? आणि मॉस्किटोनी कुठला डिसीज पसरतो? येस, ऑप्शन ए, मलेरिया. नेक्स्ट MCQ. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कम्युनिकेबल डिसीज कंट्रोल मेजर? खालीलपैकी कोणता संसर्गजन्य रोग नियंत्रण उपाय नाही? नाही विचारलंय, ठीक आहे. खूप लोक काय करतात? अर्धाच प्रश्न वाचतात आणि उत्तर लिहून येतात. असा कन्फ्युजिंग प्रश्न विचारला जाऊ शकतो. इथे काय दिलेलं आहे? काय विचारले? उपाय नाही हे सांगायचे. काय असणार आहे मग? इम्युनायझेशन, आयसोलेशन, प्रॉपर सॅनिटेशन का स्मोकिंग? काय असेल? Yes, option D, smoking. Smoking does not help to control infectious disease. Instead, it harms health. काय करतं? स्मोकिंग हार्म करतं, बरोबर आहे. ठीक आहे, नेक्स्ट MCQ. विच ऑर्गन इज अफेक्टेड इन हेपॅटिटिस? हेपॅटिटिस मध्ये कुठल्या ऑर्गन वरती अफेक्ट होतो? ब्रेन वर होतो, लिव्हर वर, हार्ट वर का स्किन वर?
काय असणार आहे? ऑप्शन ए, बी, सी, डी. काय करेक्ट आन्सर आहे? हेपॅटिटिस कुठे अफेक्ट करतो? येस, बी. हेपॅटिटिस कुठे करतो? लिव्हर वरती अफेक्ट करतो. ठीक आहे. जेव्हा लिव्हर काय होतं, इन्फ्लॅमेशन ऑफ द लिव्हर होतं ना, तेव्हा त्याला काय म्हणतो आपण? हेपॅटिटिस असं म्हणतो. आलं लक्षात? यकृताचा दाह. Which disease may result from long term tobacco smoking? दीर्घकाळ तंबाखू सेवनामुळे कोणता रोग होऊ शकतो? कोणता होऊ शकतो? लंग कॅन्सर, कॉलेरा, टायफॉइड का डेंग्यू? येस, tobacco smoking is major cause of lung cancer and other respiratory disease. ओके, आता लास्ट MCQ पाहू. Which disease is caused by deficiency of iodine? आयोडीनच्या डिफिशियन्सी मुळे कुठला डिसीज होतो? गॉइटर, कॉलेरा, मलेरिया, मिसल्स. कुठला असणार आहे? आयोडीनची डिफिशियन्सी. येस, ऑप्शन ए इज करेक्ट. जर आयोडीनचं जी क्वांटिटी आहे आपल्या बॉडीमध्ये जर कमी झाली तर काय होतो? जी थायरॉइड ग्लँड आहे ना ती सुचते. बरोबर आहे. त्यामुळे काय होतो? गॉइटर होतो. त्याच कंडिशनला आपण काय म्हणतो? गॉइटर असं म्हणतो. ओके, आलं लक्षात? ठीक आहे. बाकीचे MCQ आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. थँक्यू.